आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे नातं कधीच जोडलं जाणार नाही ते असं रेटण्यात काय अर्थ आहे? उगा गरज नसताना ह्यो दोर हातात धरून ठेवला तर आमच्याच हाताला त्रास होईल. ह्यो दोर आता सोडून दिलेलाच बरं. सत्या, तू कशाला लोड घेतोयस? लगीन कसं का होईना? लगीन झाले म्हणलं लोक प्रश्न विचारणारच. आपण जी तोंड थोडीच बंद करणार आहे. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही, विषय संपला. म्हणजे लोक कानात येऊन बोलले तरी आपण गप्प बसायचं? जाऊ दे, तू उद्या जा कार्यक्रमाची तयारीला. मी काय येत नाही. अरे तू येणार नाही म्हणजे? अरे तात्यासाहेबांनी तुला सगळं पुढवून करायला सांगितलंय, आता काय सांगू? काय तर सांग, मी नाही येत. उगाच परत तिथं लोकांना इशय मिळेल बोलायला. अरे पण सत्य तात्यासाहेबांना काय सांगायचं? त्यांना परत वाईट वाटायचं. बरं जाऊ दे, जातो आता. उद्या वेळेत पोच. तू पण जास्त वेळ जागू नको, जाऊन निवांत झोप. हा, लोड घेऊ नको लोकांचा. लोकांची तोंड किती येऊन समोर, त्यांना मी एकटा भास आहे. चल जाऊ का? हा, गुड नाईट डार्लिंग. तात्यासाहेबांमुळे तर ह्यो दोंडा घरात घालून फिरायला लागतोय. सुजा, ते बिलाचं काय झालं रे? एवढं काय त्या फोन मध्ये जे स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी बी दिसनात? बघ की एकदा तर. हा ठीक आहे, चल. अरे बापरे, चुकून पेपर पडली. काय बालिशपणा लावला ह्यो?
कुणी केले पेपर? मम्मीनच केला असणार आहेत. तिलाच विचारतो. अहो ते मम्मी साहेबांनी नाही, आत्यानं बनवून आणून दिले. काय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? का मुद्दाम करताय? हे बघा, मला बी अजिबात हौस नाही तुम्हाला माझी बायको म्हणून मिरवायचं. फक्त तात्या साहेबांना शब्द दिलाय ना, म्हणून सहन करतोय सगळं. मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे. कुणाला दिलेला शब्द मोडायचा नाही म्हणून आपल्या आयुष्याचा डाव कशाला मांडलाय? ना मला बायको म्हणताय ना या घरची सून. मग कशाला सण करताना मला बी सण करायला लावताय? हे घ्या, करा सह्या. तुम्ही बी मोकळं व्हा आणि मला बी मोकळं करा. मी नसतो करत सह्या. अजून किती दिवस बळजबरीने गाडा रटायचाय? हो, हे बघा, मला बी काय हौस नाही बळजबरीने हे सगळं रेटण्यात. फक्त तात्या साहेबांना शब्द दिलाय ना, तू मोडायचा नाही मला. आणि तरी बी तुम्हाला माझी सही पाहिजेच असेल ना, तर याच सुरात तात्या साहेबांसंग बोला. काय लपवतोय जयदीप दादा? कुठं काय, कुणाचं काय नाही. आम्हाला दिसतंय की काय लपवतोयस ते. कसली फुलं आहेत ते बी दिसतात, होय का नाही सवे? रितेश दादानी जनेलिया बहिणींसाठी गुलाब आणलेत वाटतं. ए बात कर नो, जावा पूजेची तयारी करा. गुलाबाचा रंग गालावर उतरलाय. कुठे? अयो कुठे गेला? हो गेला स्वप्ना बहिणींकडं. जाऊ दे, चल आपल्याला पूजेची तयारी करायची. चल चल. ए माझ्या कंदी पेड्या, काय रे, कशी दिसते मी? मस्त. थँक्यू. ओळख बघू मी काय आणले तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय नाही, बघ बघ. हे दाखव की मला. दाखव की. तू ओळख. मी ओळखू गेज. हा, त्या दिवशी पाहिलेला नेकलेस नाही वय. पाणीपुरी नाही वय. सोन्याचे कानातले केले का काय माझ्यासाठी? नाही ग सपने. नाही वय. मी तुला हिंट देऊ? हा चालतंय. आज काय सांग बघू. वटपौर्णिमा. हा अगो बाई, उघड्याच्या पारंब्या आणल्या का काय? हा नाही ग सपने. नाही नाही, सॉरी सॉरी. हरलीस? वय वय हारले. दाखव की आता. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. बाई, गुलाबाची फुलं माझ्यासाठी वय. कधी कधी का नाही लई तुला आज होतोय बघ तू. अजून लाजू का? कशाला? मी माळू का ही फुलं तुझ्या केसा? आता मी नाही म्हणलं तर काय ऐकणार आहे होय तू? अगं स्वतःच्या हाताने तुझ्या केसात फुलं मारल्याशिवाय मी जाऊ देतोय व्हय तुला पूजेला? फोन आला. ऐक ऐक, तू माळाला चालू कर, मी आलोच लगेच आलो. फोन महत्वाचा आहे. हा हॅलो. हा प्रकाश बोल की. अरे नवीन लग्न झालंय माझं आणि पहिलीच वटपौर्णिमा आहे. बायको लयच डोकं खात्या बघ. हा छान दिसतंय.
अरे बायका वैतागणारच, फक्त आपण शांत राहायचं. आता मी तुला सांगतो, आत्ताच मी स्वप्नीला बाटलीत उतरवून आलोय. काय बागेतली 2-4 फुलं आणली आणि ठेवली तिच्या हातावर, झाली की खुश. एवढं सोपं आहे वय? अरे बायकांचं असंच असतंय, नवऱ्याने एवढीशी जरी गोष्ट केली ना त्यांना लय भारी वाटतं बघ. मग अरे शांततेत राहून बायकोला कसं खुश ठेवायचं माझ्याकडून शिकून घे. ते महत्वाचं नाही, तुला मी सांगतो तसं कर तू. काय ठेव ठेव. हो झालं मित्राला शिकवून? नाही ते काय झालं मला बाटलीत उतरून? हे बागेतली फुलं आहेत ती 4. नाही त्याचं नवीन लग्न झालंय ना म्हणून. तर त्याचं झालं असेल नवीन, आपलं झालंय ना जुनं आता, त्यामुळे कशावर मी खुश होती असं वाटतंय तुला आता मी. हो 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 म्हणते निर्लज्ज. नाही ग, माझा कंदी पेडा आहे ग तो, केसर लावलेला. होय ना? तर काय करशील बरं मग या कंदी पेड्यासाठी? खाऊन टाकतो. सारखं हे सुचते तुला. सॉरी मी तू म्हणशील तसं मी करतो. मग आता गपगुमान माझ्या बरोबर पूजेला चालायचं. पूजेला? मी म्हणते ना मग, चल म्हणलं की चालायचं. हो येतो. आणि दिवसभर आज तू बी निर्जली उपास ठेवायचा माझ्या बरोबर. अयो मी उपास? पाण्याचा एक घोट जरी घासाखाली गेला का नाही तुझ्या, तर तू आहेस आणि मी आहे. एक घोट पण नाही? ऐक, मी काय म्हणतो, जरा बघून चालत जावा की, फरशीवर पाणी सांडले दिसत नाही. तुम्हाला पकडायची काय गरज होती? मी काय अवतान धाडलं होतं पकडायला? पडले असते तर पडले असते, लागलं असतं. तुम्हाला बोलणं म्हणजे स्वतःच्या तोंडात मारून घेण्यासारखं आहे. चोराच्या उलट्या बोंबा. नुसता गुंड नाही, दुष्ट गुंड आहे.
काय झालंय ग? नाही वंस, काय नाही. नाही, लई घुटमळायला लागल्यास म्हणून विचारलं. बोल ग बोल, काय बोलायचं ती बोल. मला काय कळ नावी का घुटमळायला लागली असती. वंस, ती तुम्ही मंजूच्या घरी गेलतात तर तिकडं काय झालं? नाही म्हणजे जीवाला लईच गोर लागून राहिलाय हो. चैनच पडणं झाले बघा. होय, जीवाला घोर लागलाय वी. नाही ती कुठानं करून माझी इज्जत घालवताना तवा नाही ग तुझ्या लेकीला काय वाटलं. हा ना, आता आईच्या जीवाला घोर लागलाय वी. वंस, हा असं काय करताय? सांगा की काय झालं तिकडं. अगे काय नाही ग, समजा चांगलंच झालंय. नेमकं काय झालंय? कवानुवती देवानं तुझ्या लेकीला चांगली बुद्धी दिली. म्हणजे तुझ्या लेकीने घटस्फोटांच्या कागदांवर सही केली. पण काय सांगू तुला, सही केल्या केल्या तिची ती जागीरदारींचा आहे का नाही, ती आजीची का नरम झाली म्हणून सांगू तुला. पुन्हा हो कर ना का तू कर ना. होय, आता फक्त त्या जागीरदारणीच्या पोरांनी एकदा सह्या केल्या की मग तुझी पोरगी हित्त तुझ्या डोळ्यामोर आयुष्यभरासाठी. काळजीच करू नगस. हा, तिला कळलं असेल ही रत्नाकाठी काय आहे ती. हाय. हा, हॅलो मंजू बाळा. अगं मी काय ऐकत्या, तू घटस्फोटाच्या पेपरवर सही केलीस? वय आई, केली मी सही. होऊ दे आत्याच्या मनासारखं. अगं पण बाळा तू. आई, मी तुझ्याशी नंतर बोलते, मला चौकीवर जायला उशीर होते. सुनंदे, ही बाकीचं समजा आवरून ठेव बर का. नाही, मला आवरायचंय ग. तात्या साहेबांनी लई मोठा कार्यक्रम ठेवलाय, त्या कार्यक्रमाला जायचंय मला. देवा, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे ना ते नाही ठाव मला, पण विश्वास आहे माझा तुझ्या. चांगल्याचं नेहमी चांगलंच होतं म्हणतात, तसंच माझ्या लेकीच्या बाबतीत तू काहीतरी चांगलंच लिहून ठेवलं असशील पुढं. भलं कर माझ्या लेकीचं. पप्पा, आज पहिल्यांदा अशी पोरगी बघतोय जिच्या हातात वटपौर्णिमेच्या पूजेच्या ताटाऐवजी घटस्फोटाचे पेपर्स आहेत. हे बघ मंजू, तुझा जो काही निर्णय आहे तो मला मान्य असेल, कारण आयुष्य तुझं आहे आणि तुझ्या आयुष्यात तू निर्णय घ्यायला सक्षम आहेस. पण विश्वास ठेव, सत्य आता जसा वागतोय तसा तो अजिबात नाही. तो खूप चांगला आहे, त्याला धोका देऊ नकोस. हे बघ मंजू, मला मनापासून वाटतंय की अपघातानं झालेलं हे लग्न हा अपघात नव्हताच.
ही त्या विधात्याची इच्छा होती म्हणून तर तुमचं लग्न झालं. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं, तुला जवळून ओळखायला लागलो, तेव्हा मनातून आतून मला सारखं वाटायचं की तुझ्यासारखी मुलगी आमच्या सत्याच्या आयुष्यात यावी. आणि तुमच्या लग्नाच्या दिवशी जो चमत्कार घडला त्यावरून तर माझी पक्की खात्री पटली की ही सगळी योजना त्या वर्षाचीच होती. मंजू, अगं आपल्या हातात काहीच नसतं. जे विधी लिखित आहे ना ते घडतं आणि तसंच घडलंय. हे बघ मंजू, तुझा हा जो काही निर्णय आहे तो मला मान्य आहे, पण अनायसे जोडलेलं नातं तोडण्यापेक्षा ते अतूट करणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि ते नातं तू अतूट ठेवावं ही माझी मनापासून इच्छा आहे. मी आलेच पेपर ठेवून. मंजू, जाताना नाश्ता करून जा. भूक नाही.